नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। माननीय चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली अंमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजना समिती गठीत करण्यात आलेली असून सदर समितीच्या घेण्यात आलेल्या साप्ताहिक बैठकीमध्ये त्यांनी अंमली पदार्थ तस्करी, विक्री, वाटप व वितरण करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत। सदर सूचनेप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अंमली पदार्थ तस्करी, विक्री, वाटप व वितरण करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आलेले आहे। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील 6 पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकामधील अरुण पाटील यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की इसम नामे सुनील कुंभार राहणार ऐतवडे खुर्द हा सुजय खोत व परशुराम पोळ यांच्याकडून तयार गांजा माल घेण्याकरिता ओझरडे ते घबकवाडी रोडवरील कुंभार वस्ती येथे येणार आहेत। नमूद पथक मिळालेल्या बातमीप्रमाणे इस्लामपूर मार्गे पेठनाका येथून ओझरडे येथील ओझरडे ते घबकवाडी रोडवरील कुंभार वस्ती येथे सापळा लावून थांबले असता थोड्या वेळाने 3 इसम कुंभार वस्तीवर येऊन शेतातील उसाच्या वाड्याची गंजी लावून ठेवलेल्या ठिकाणी जाऊन थांबले। त्यातील एकाने वाड्याच्या गंजीखाली लपवलेल्या पांढऱ्या रंगाची गोणीची पोती काढली। तसा त्यांच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारले। त्यांनी त्यांची नावे सुनील रामचंद्र कुंभार वय वर्ष 28 राहणार शिवराज विद्यालयाच्या पाठीमागे ऐतवडे खुर्द तालुका वाळवा, सुजय बबन खोत वय वर्ष 34 राहणार खोतमाळा अष्टा तालुका वाळवा, परशुराम सिद्धलिंग पोळ वय वर्ष 34 राहणार पोळगल्ली अष्टा तालुका वाळवा अशी सांगितली। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी त्यांना त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जात तयार गांजा माल व रोख रक्कम मिळून आली। त्यांच्याकडे सदर गांजा मालाबाबत विचारणी केली असता सुनील कुंभार यांनी सांगितले की सुजय खोत व परशुराम पोळ यांच्याकडून तयार गांजा माल खरेदी करण्याकरिता आला आहे। तसेच सुजय खोत व परशुराम पोळ यांनी सांगितले की सदरचा गांजा माल हा त्यांनी नामदेव तेलंग राहणार राजमंडरी हैदराबाद यांच्याकडून आणला असल्याचे सांगितले। लागलीच सदर आरोपी व गांजामाल सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी पंचासमक्ष जप्त केला आहे। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून याबाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास इस्लामपूर पोलीस ठाणे करीत आहे।